सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीत काल 18 मे रोजी लागलेल्या भीषण आगीत तब्बल 8 जणांचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली होती, पण दुपारचे 12 वाजून गेले तरी आग आटोक्यात आली नाही. अखेर दुपारच्या सुमारास टॉवेल कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या कारखान्यात टॉवेल कारखान्याचे मालक हाजी उस्मान मंसूरी, त्यांचा नातू अनस मंसूरी, अनसची पत्नी शिफा, 1.5 वर्षीय बाळ युसुफ यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सोलापूरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 18 मे रोजी पहाटे 3च्या सुमारास अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी सेंट्रल इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्याला आग लागली. कारखान्यात असलेल्या बंगल्यातच उस्मान मंसूरी वय 77 वर्षे, नातू अनस मंसूरी वय 25 वर्ष, शिफा मंसूरी वय 20 वर्ष, युसुफ मंसूरी वय 1.5 वर्ष गाढ झोपले होते. बंगल्याच्या खाली कारखाना आणि खाली गोडाऊन होते. पहाटेच्या सुमारास आग लागली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटाच्या आतच ती वरच्या मजल्यावरही पोहोचली. अनस मंसूरीने कुटुंबाला वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण काही मिनिटातच आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे त्यांना बंगल्यातून खाली उतरताच आले नाही. अनस यांच्यासह मंसूरी कुटुंबाने मास्टर बेडरूममधील बाथरूममध्ये जाऊन आधार घेण्याचा निर्णय घेतला. आगीची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येकाला 1.5 वर्षाच्या युसुफची चिंता लागली होती. त्या बाळाला वाचवा साहेब, अशा विनवण्या बचाव पथकाकडे केल्या जात होत्या. कारखान्याच्या 4ही बाजूंनी भीषण आग लागली होती. बचाव पथकालाही घरात जाण्यासाठी मार्ग मिळत नव्हता. आगीमुळे कारखान्याचे तापमान 1000 अंश सेल्सिअस झाले होते. बचाव पथकाला आत प्रवेश करण्यातही अडचणी येत होत्या. अखेर 15 तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी 4:30च्या सुमारास बचाव पथक युसुफपर्यंत पोहोचले. मात्र 1.5 वर्षीय चिमुकला युसुफ आईच्या कुशीत भाजलेल्या अवस्थेत मृतावस्थेत निपचित पडला होता. युसुफची आई शिफाने त्याला चटके बसू नयेत म्हणून कपड्याने गुंडाळले होते, पण शिफा, 1.5 वर्षाचा युसुफ, त्याचे वडील अनस आणि आजोबा उस्मान सर्वजण बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आले. बचाव कार्यात सहभागी असलेले माजी नगरसेवक बाबा मिस्त्री आणि जहांगीर शेख उर्फ लादेन यांनी ताबडतोब बाळाला कुशीत उचलले. मात्र 1.5 वर्षांचा युसुफ आपल्या आई शिफाच्या कुशीतच गतप्राण झाला होता. हे काळीच पिळून टाकणारे दृश्य पाहून बचाव कार्यातील सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. शिफा मंसूरी मूळची सोलापूर शहरातील होती. सोलापुरातील एका काजी कुटुंबातून आलेल्या शिफा आणि तिच्या पतीने माहेरी फोन करून आर्तहाक दिली होती, आम्हाला वाचवा, आम्ही आगीत अडकलो आहोत. पहाटे 5:30 वाजेपर्यंत शिफा आणि तिचा नवरा अनस यांच्याशी संपर्क होता. त्यानंतर मात्र त्यांनी फोन उचलणं बंद केलं, असं शिफाचे वडील अंत्यविधीवेळी ढसाढस रडत सांगत होते.